या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत डॉक्टर स्मिथ व डॉक्टर श्रद्धा पवार यांचे सिद्धी स्किन हेअर कॉस्मेटिक क्लिनिक व लेझर सेंटर। आमच्याकडे सर्व त्वचारोग, केसांच्या समस्या यावर योग्य निदान व उपचार केले जातील। त्वचेवरील शस्त्रक्रियांसह आधुनिक सुविधांमध्ये हेअर रिमूव्हल, टॅटू रिमूव्हल, CO2 लेझर, चेहऱ्यांवरील खड्ड्यांसाठी MNRF लेझर, पांढऱ्या डागांसाठी लाईट थेरपी यासह हायड्रा फेशियलची सुविधा उपलब्ध। आमचा पत्ता सिद्धी स्किन क्लिनिक, पहिला मजला, उत्तमराव शिंदे पाटील प्लाझा, स्वामी समर्थ केंद्राजवळ, पारेगाव रोड, येवला। नमस्कार, SK9 येवला न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे। आता बातमी पाहणार आपण येवल्यातून। 3.5 शक्तिपीठांचा दर्जा असलेल्या श्री क्षेत्र कोटमगाव येथे जगदंबा मातेच्या देवस्थान यात्रा उत्सवाची जय्यत तयारी आता सुरू झाली आहे। लाखो भाविक नवरात्रीमध्ये जगदंबा मातेचं दर्शन घेणार आहेत। दिनांक 22 सप्टेंबरपासून शारदीय नवरात्र उत्सवाला सुरुवात होत आहे। या पार्श्वभूमीवर सालावादप्रमाणे नाशिकच्या येवल्यातील 3.5 शक्तिपीठांचा दर्जा असलेल्या श्री क्षेत्र कोटमगाव येथील जगदंबा माता देवस्थान ट्रस्टच्या वतीनं जय्यत तयारी करण्यात आली असून प्रशासन देखील आता यात्रा उत्सवासाठी सज्ज झाले आहे। खेळण्याची दुकाने, हॉटेल, पाळणे याच्यासाठी जागा निश्चित करण्यात आली असून घटी बसणाऱ्या भाविकांसाठी व दर्शनाला येणाऱ्या भाविकांसाठी पिण्याच्या पाण्याची सोय, देवस्थानच्या स्वयंसेवकांबरोबर पोलिसांचाही बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे। तसेच संपूर्ण यात्रेवर CCTVचं नियंत्रण असणार असून 9 दिवसांच्या या यात्रा काळात नाशिक, छत्रपती संभाजीनगर, अहिल्यानगर, पुणे, मुंबई, धुळे यासह राज्याच्या कानाकोपऱ्यातून लाखो भाविक जगदंबा मातेच्या चरणी नतमस्तक होत असतात। दरम्यान यावर्षी कोटमगाव येथील यात्रा उत्सवाचा वेगळाच अनुभव नागरिकांना पाहायला मिळणार आहे। SK9 येवला न्यूजसाठी ब्युरो रिपोर्ट, येवला। सालावादप्रमाणे यावर्षी देखील कोटमगाव यात्रा उत्सवासाठी ग्रामपंचायत प्रशासन व कोटमगाव देवस्थान प्रशासनाने येणाऱ्या भाविकांसाठी तसेच इथे बसणाऱ्या दुकानदारांसाठी ग्रामपंचायतीने जागेची मार्किंग करून जागा वाटप सुरू केलेले। त्याचप्रमाणे भाविकांसाठी स्वच्छ पाण्याची सुविधा तसेच आरोग्यविषयक सुविधांचा ग्रामपंचायतीने परिपूर्ण तयारी केलेली आहे। रावसाहेब छबू कोटमे, जगदंबा देवस्थान अध्यक्ष। शारदीय नवरात्र 22 सप्टेंबर पासून चालू होत आहे, तर यात्रेचे नियोजन जबरदस्त चालू आहे। आम्ही येणाऱ्या भाविकांसाठी आणि येणाऱ्या घटीबर्तनासाठी सगळ्या सुविधा उपलब्ध करून देत आहे। त्यात मोफत फराळाची, पाण्याची बंदोबस्त, पोलीस प्रशासकीय कामकाज एकदम व्यवस्थित चालू आहे। एवढं चालू आहे। आलेल्या भाविकांचं मी स्वागत करतो जगदंबा देवस्थानच्या वतीने। भाऊसाहेब लक्ष्मण आदमने, जगदंबा देवस्थान ट्रस्टचा उपाध्यक्ष या नात्यानं सांगतो की आमचं हे देवस्थान जगदंबा देवस्थान हे अतिशय जाज्वल्य, जागृत, स्वयंभू असून नवसाला पावणारी देवी म्हणून सर्व दूरवर हिची कीर्ती पसरली असल्यामुळं इथे लाखो भाविक यात्रेच्या काळात दर्शनासाठी येत असतात। ह्या जगदंबा मातेचा यात्रा उत्सव हा 22 सप्टेंबर 2025 ते 2 ऑक्टोबर 2025 या कालावधीमध्ये संपन्न होत आहे। या यात्रेच्या काळात लाखो भाविक येत असल्यामुळं त्यांची गैरसोय होऊ नये म्हणून ट्रस्टने अनेक उपक्रम हाती घेतलेले आहे। त्यापैकी दर्शन बारी रांग असेल, निवारा शेड असेल, नारळ फोडण्याची स्वतंत्र व्यवस्था केलेली आहे। तसेच या यात्रेवर नियंत्रण ठेवण्यासाठी किंवा चोऱ्या माऱ्या, पाकिटमारी सारखा प्रकार होऊ नये, अनुचित प्रकार घडू नये यासाठी येवला शहर पोलीस स्टेशनच्या वतीनं चोख बंदोबस्त असतो। तसेच आमच्या मंदिर प्रशासनाच्या वतीनं मंदिर व मंदिर परिसरामध्ये CCTV कायमस्वरूपी बसवण्यात आलेले आहे। जगदंबेची महाआरती रात्री झाल्यानंतर सांस्कृतिक कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे। भजन, कीर्तन, भारुड इत्यादी कार्यक्रम चालतात। सकाळी भागवत कथा, देवी भागवत होतं। हे जे ठिकाण आहे की संस्थान आहे हे 3 जिल्ह्याच्या सीमेरेषे नजीक वसलेलं आहे। त्यामुळं महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून, परराज्यातून लाखो भाविक दर्शनासाठी येत असतात। तर भाविकांना मी ट्रस्टच्या वतीनं एक नम्र विनंती करतो की आपण एकदा तरी दर्शनासाठी यावे आणि आई जगदंबेचा आशीर्वाद प्राप्त करून घ्यावा, ही ट्रस्टच्या वतीनं नम्र विनंती। या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत डॉक्टर साताळकर यांचा दातांचा दवाखाना, दंतरोग व मुखरोगावरील उपचार व निदानाचे एकमेव ठिकाण। रूट कॅनॉल, डिजिटल एक्सरे, स्माइलिंग डिझायनिंग, वेडेवाकडे दात सरळ करणे, मशीनद्वारे दात साफ करणे, लहान मुलांच्या दातावरील सर्व उपचार, आधुनिक सुविधा उपलब्ध। आजच भेट द्या। गाळा नंबर 41, आंबेडकर शॉपिंग सेंटर, विंचूर रोड, शिवसृष्टीजवळ, येवला।